नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रात घुमतो एकच जयघोष. जय भवानी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षणासाठी तलवार उगारणारे, गोरक्षण व श्री सन्मानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा विशेष रिपोर्ट. आज प्रश्न आहे, शिवरायांचे विचार आपण खरोखर जपतो आहोत का? शिवछत्रपतींच्या राज्यात गाईला माता मानले जाई. स्वराज्यात गोहत्या कडक बंदी होती. गोरक्षण हे फक्त धार्मिक कर्तव्य नव्हते, तर हिंदू अस्मितेचे रक्षण होते. आज गोहत्येच्या घटनांवरून देशभर संताप उसळतो. कायदे आहेत, पण अंमलबजावणी कितपत? जर शिवराय आज असते तर धर्मद्रोह्यांविरोधात त्यांची तलवार उघडीच राहिली असती, असा सवाल हिंदुत्ववादी विचारवंत उपस्थित करतात. शिवरायांनी केवळ स्वराज्य उभे केले नाही, तर संस्कृतीचे रक्षण केले. त्यांचा स्पष्ट आदेश परश्री माता समान. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मानपूर्वक सन्मान करून परत पाठवण्याची घटना इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली आहे. आजच्या काळात फसवणूक, जबरदस्तीचे संबंध, लव जिहाद सारखे आरोप या पार्श्वभूमीवर हिंदू समाजात संताप वाढतो आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे की हिंदू मुलींचे संरक्षण ही काळाची गरज आहे. शिवरायांचा आदर्श म्हणजे स्त्रीचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवणे. शिवरायांचे स्वराज्य हे हिंदू धर्मरक्षणासाठी होते, पण त्याच वेळी त्यांनी निरपराधांवर अन्याय केला नाही. धर्मरक्षण म्हणजे अराजकता नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत कठोर भूमिका. आज हिंदुत्वाची व्याख्या वेगवेगळी केली जाते, पण शिवरायांचे हिंदुत्व म्हणजे धर्म, संस्कृती आणि राष्ट्र अभिमान यांचा संगम. पण शिवरायांचे खरे अनुयायी व्हायचे असेल तर शिस्त, संघटन आणि संस्कार आवश्यक आहेत. गोरक्षण करा, पण कायद्याच्या चौकटीत. स्त्री सन्मान जपा प्रत्येक कृतीतून. धर्मरक्षण करा, पण राष्ट्रहित सर्वोच्च ठेवा. शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणुका नाहीत, ती आहे विचारांची मशाल. जर प्रत्येक हिंदूने शिवरायांचे तत्व अंगीकारले तर ना गोहत्या होईल, ना संस्कृतीवर आघात. जय जिजाऊ, जय शिवराय.